प्रेक्षकांनो नमस्कार। खर तर आज मी या ठिकाणी धामणखेल या गावामध्ये आलेलो आहे। मला या गावचे निखिल जाधव त्यांनी फोन केलेला होता, त्या अनुषंगाने मी या ठिकाणी आलो। त्यांच्या घरी आता मी आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर पाऊस सुद्धा चालू आहे आणि या पावसामध्ये मी आलो। त्यानंतर या गावचे सरपंच त्यांनी सुद्धा मला फोन केला होता। सरपंच सुद्धा माझ्या सोबत या ठिकाणी आलेले आहेत। नक्की कशासाठी बोलवलं याची थोडक्यात माहिती घेतली तर महाराष्ट्र शासनाकडून जो काही गरोदर आणि स्तनदा माता यांना जो काही पोषण आहार दिला जातो, तो पोषण आहार अंगणवाड्यांच्या मार्फत ज्या गावातल्या गरोदर माता किंवा स्तनदा माता आहेत किंवा लहान बालक आहेत त्यांना तो दिला जातो। त्या पोषण आहार निकृष्ट दर्जाचा, त्या पोषण आहारामध्ये किडे आहेत, तो पोषण आहार खराब आहे, अशा पद्धतीचं त्यांनी मला फोनवरती सांगितलं होतं आणि म्हणून प्रत्यक्षात या ठिकाणी मी आलेलो आहे। आपण पाहूयात नक्की तो पोषण आहार कशा पद्धतीचा आहे आणि त्यांचं काय मत आहे याबद्दल आपण जाणून घेऊयात। भाऊ नमस्ते। नाव काय तुमचं? निखिल मच्छिंद्र जाधव। हा, तुम्ही मला फोन केला होता, त्याचबरोबर सरपंचांचा सुद्धा फोन आला होता। नक्की काय पोषण आहाराचं तुम्ही मला बोलले की खराब आहे, नक्की काय आहे? पोषण आहारामध्ये ना मी 20 तारखेला घेऊन आलो। आल्यानंतर तर आज माझ्या मिसेसने भात शिजवण्यासाठी पोषण आहार खोलला, त्याच्यामध्ये तिला सोनकिडे अशा आढळल्यानंतर तिने मला लगेच दाखवलं। म्हणजे फोडला म्हणजे पॅकिंग जे येतं, हो नवीन पॅकिंग आलं होतं, म्हणजे याच महिन्यामध्ये वाटप झाले? याच महिन्यात वाटप झालं 20/7 ला। बरं, 20/7 ला तिकडनं शासनाकडून आला ना। आल्यानंतर मी अंगणवाडीमध्ये मुलीला सोडवायला गेलो। मुलीला सोडवायला गेल्यानंतर अंगणवाडीच्या सेविका बोलले तुमचा आहार आला, तुम्ही लगेच घेऊन जा। मी लगेच घेऊन आलो। बर, अंगणवाडी ते कुठे? गावामध्ये, म्हणजे धामणखेल मध्ये? हो, धामणखेल। बर, हे घ्या बरं। हे आता मला सांगा, 20 तारखेला तुम्ही सांगताय का पोषण आहार तुम्ही घेऊन आले, ते पॅकेट आहेत कुठं? आता तुम्ही ते फोडले का? मग ते घरात आहेत आणि एक जे शिजवायसाठी फोडलं होतं ते तसंच आहे आणि बाकीचे घरामध्ये ठेवलेले। बरं, दाखव बरं। हे जे इथे ठेवलेले हे कोणते? मग ते आज सकाळी फोडलेले, दुपारी शिजवण्यासाठी। बरं, दुपारी शिजवण्यासाठी ठेवलेले? हो। कुठे दाखव बरं, काय किडे काय दिसतात? किडे आहेत ना याच्यात, हे पहा इकडनं किडे आहेत। कुठं? हे पहा, थांबा बरं, मला ह्या बाजूने घेऊ द्या। हे पहा, आपण पाहू शकता या ठिकाणी सोंडे किडे ह्या पोषण आहार जो दिला जातो त्या पोषण आहारामध्ये हे सोंडे किडे आहेत। अगदी स्तनदा माता, त्याचबरोबर गरोदर माता आणि लहान बालक यांच्यासाठी हा महाराष्ट्र शासनाकडून पोषण आहार दिला जातो। महिला व बाल विकास मंडळ असेल त्याच्या मार्फत, पंचायत समिती आणि त्याच्या मार्फत अंगणवाडी आणि अंगणवाडीच्या मार्फत इकडे महिला, स्तनदा माता आणि लहान बालक यांच्यापर्यंत तो आहार पोहोचवण्याचं काम म्हणजे अशा पद्धतीने होतंय। ही जी एजन्सी आहे याचं पॅकेट आहे का भाऊ? म्हणजे हे फोडले हे? हो, पॅकेट आहे ना। कोणत्या एजन्सी कडून माल येतोय हा? हा ना बरं, एक पिशवी महाराष्ट्र शासन। ही फोडलेली आहे ना तुम्ही? हो, ही पण फोडलेली, ही दुपारी फोडलेली। मूग डाळ खिचडी प्रेमेक्स, हा कुठून येतोय हा पोषण आहार? इंडो एलिट प्रोटीन फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, गट नंबर 33-2D, चाकण तळेगाव रोड, माळुंगे। हे मॅन्युफॅक्चर आणि पॅकेज तिथून तयार होत आहे किंवा तिथनं बनतंय आणि याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग तारीख 8/7/2026 ची आहे भावी। दुसरी कुठे आहे ती मगाची? हा ना बरं। सरपंच,
पिशवीमध्ये बघ, आता पिशवीमध्ये. मला सांगा, तुम्ही मला फोन केला होता, एक 2 मिनिटं बरं का, ते माईक त्यांच्याकडे गेलाय, हा, ते त्यामुळे जरा आवाजाला हे होईल. दे. तुमच्याकडचं माईक द्या बरं जरा 1 मिनिट. हा, ही पिशवी केव्हाची आहे? 24/4/2026. बरं, 24/4/26 ची आहे. आणि याचं हे एक्सपायर डेट कितीपर्यंत आहे? बेस्ट बिफोर म्हणजे 120 दिवस हे पॅकिंग म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि पॅकिंग केल्यापासून 120 दिवस हे वापरू शकतो असं याच्यावरती म्हटलंय. आपल्या बरोबर या गावचे सरपंच सुद्धा आपल्या बरोबर आहेत. तुम्ही पण मला फोन केला होता सरपंच. हो. मला सांगा, आता अशा पद्धतीचं आपल्या अंगणवाड्यांमधून, आपल्या पंचायत समितीच्या महिला बाल विकासच्या माध्यमातून हा पोषण आहार या ठिकाणी स्तनदा माता, गरोदर माता आणि लहान बालक ही अशा पद्धतीचा निकृष्ट दर्जाचा पोषण आहार दिल्याचा आता हा आपल्या समोर आहे. बरोबर. काय सांगाल आता याबद्दल आपण? आता नमस्कार, मी संतोष तुकाराम जाधव, हो. माजी सरपंच आणि प्रशासकीय समिती सदस्य ग्रामपंचायत दामनखेल. आज दुपारच्या सुमारास माझा हा पुतण्या निखिल याने मला फोन केला की त्याच्या पत्नीसाठी जे आता स्तंदा आहे, तर तिच्यासाठी जो पोषण आहार आपल्या महाराष्ट्र शासनाकडून दिला जातो त्यामध्ये काही किडे आढळून आलेले आहेत. तर मग त्यानुसार मी त्याला विचारलं, तर म्हटलं सॅम्पल तुमच्याकडे आहे का? तर काही पुढे फोडलेले आहेत म्हटलं, काही तसेच पॅकिंग अजून आहेत. आणि एक्सपायरी विचारली तर 4थ्या महिन्याने 7व्या महिन्यातली पॅकिंग आहे त्याच्यावरती. तर त्याच्यानंतर मग मी खातरजमा करण्यासाठी आणि त्याच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी पण बोलणं केलं, परंतु त्यांच्याकडून पण मला जी उत्तर मिळाली त्याचं समाधान झालं नाही. आणि म्हणून मी नाही असतो आपला आधार घेतला. तर या माध्यमातून मी महाराष्ट्र शासनाचे जे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित खात्याचे जे काही संबंधित मंडळी असतील त्यांना ही गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो की एवढे करोडो रुपये आपण राज्य शासनाच्या माध्यमातून स्तनदा माता असतील, गरोदर माता असतील आणि लहान बालकं असतील त्यांच्या पोषण आहारावरती खर्च केला जातो. परंतु त्या आहाराचा जो दर्जा आहे, म्हणजे त्याचे महत्व इतके मोठे, एवढे करोडो रुपये आपण तो पोषण आहार त्या ज्या कारणासाठी खर्च केला जातो, वास्तविक त्या पोषण आहाराचा दर्जा देखील त्याच पद्धतीचा असला पाहिजे. पण दुर्दैवाने आपण इथं पाहतोय की त्या आहारामध्ये फूड पॅकेजिंग मध्ये आपल्याला किडे आढळून आलेले आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हानिकारक आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी संबंधित खात्याचे जे मंडळी असतील, आरोग्य विभाग असेल किंवा अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी असतील, वरिष्ठ मंडळी असतील, त्यांच्या देखील निदर्शनास ही गोष्ट आणून देऊ इच्छितो की आपण तात्काळ संबंधित जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. वास्तविक आमच्या ज्या अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, त्या कर्मचाऱ्यांबद्दल आमची कुठलीही तक्रार नाही. त्यांचं काम जे आहे ते निश्चितपणे आतापर्यंत चांगलंच राहिलेलं आहे. परंतु त्यांच्याकडे जो वरतून जो पॅकिंग असलेला माल जो येतोय तो वितरण करण्याची जबाबदारी पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांच्यावरती थोपवलेली असते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावापोटी त्यांना नाईलाजास्तव ते वितरण करावं लागतं. आणि म्हणून माझी वरिष्ठ कार्यालयांना विनंती की आपण यामध्ये कठोर जे दोषी असतील ते चौकशी करून कठोर कारवाई करावी, ही नम्र विनंती. नाही, आता सरपंच, मला अशी पण माहिती मिळाली की हा जो आहार आहे, मागचे जे काही पंचायत समितीची जी काही सभा झाली, म्हणजे मासिक सभा असेल, त्या बैठकीमध्ये सुद्धा याबद्दल सगळ्या सदस्यांनी म्हणा किंवा काही एक ठराव केला की हाचा जो ह्या कंपनीकडून, ह्या एजन्सीकडून जो काही आहार मिळतोय हा आहार निकृष्ट दर्जाचा आहे. कारण मागं पण 1-2 तक्रारी वेगळ्या गावांमधून पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांपर्यंत किंवा सदस्य वगैरे यांच्यापर्यंत गेलेल्या होत्या. आणि म्हणून यांच्यावरती हा आहार म्हणजे या पंचायत समितीने घेण्यात येऊ नये, बरोबर, अशा पद्धतीचं ठराव करून सुद्धा अधिकाऱ्यांनी मात्र आता राजरोसपणे हा आहार इथं वितरित करण्यात आलेला आहे. मला तेच सांगायचंय की मगाशी सुरुवातीलाच मी बोललो की जे संबंधित पंचायत समितीचे जे पदाधिकारी असतील, सभापती, उपसभापती, काही पंचायत समिती सदस्य यांच्याशी, त्याचबरोबर संबंधित खात्याचे जे कर्मचारी अधिकारी असतील त्यांच्याशी देखील मी चर्चा केली. तर त्यांच्याकडून देखील मला अशीच माहिती मिळाली. विशेषतः उपसभापती अमित भाऊ ढोले यांच्याशी मी संपर्क साधला तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही मागच्या महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये त्यांची जी जनरल मीटिंग झाली तर पंचायत समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने तो ठराव संमत केलाय की अशा प्रकारचा निकृष्ट पद्धतीचा जो पोषण आहार आहे तो वितरित करण्यात येऊ नये. आणि त्याचं कारण असं आहे
की ही गोष्ट आज आमच्या निदर्शन झाली आमच्या गावामध्ये. परंतु यापूर्वी इतर गावांमध्ये त्यांनी ज्या भेटी दिल्या त्यावेळेस तशा स्वरूपाच्या तक्रारी या पोषण आहाराच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे दाखल झाल्या होत्या आणि त्या माध्यमातून त्यांनी आम्ही तक्रार करण्याआधीच इतर गावांच्या ज्या अनुभवावरून त्यांनी त्या पद्धतीचा विषय त्या ठिकाणी पारित केला होता, संमत केला होता. परंतु तरी सुद्धा अक्षरशः पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जो हा ठराव केला की संबंधित जे आहार आहे तो स्वीकारू नये, वितरित करण्यात येऊ नये. आणि असं असताना सुद्धा संबंधित जे खात्याचे अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या त्या ठरावाला केराची टोपली दाखवली का काय असा प्रश्न माझ्या मनावर निर्माण झाला. म्हणजे याच्यातून एकतर ते जे काही महिला बाल विकास विभागाचे जे काही अधिकारी असतील पंचायत समितीचे, ते जर पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या ठरावाला सुद्धा किंमत देत नाहीये बरोबर. आणि एजन्सीकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल या ठिकाणी सगळं वितरित केला जातो, याच्यामध्ये आर्थिक हितसंबंध असल्याची सुद्धा दाट शक्यता आहे. दुसरं असं की आज तुकाराम मुंडे सारखे राज्याला जे एफडीए याचे जे काही आयुक्त लाभलेले आहेत की महाराष्ट्र शासनाच्या जिथं स्तनदा माता आणि गरोदर मातांना जो पोषण आहार दिला जातो त्याच्यामध्ये जर असा निकृष्ट आहार जर मिळत असेल, आता दूध भेसळीचा प्रकार आपण जुन्नर, आंबेगाव आणि बाकीच्या परिसरामध्ये पाहिलं, त्याच्यावरती कारवाई करण्याचं सुद्धा त्यांनी काम केलं. काही ठिकाणी कारवाई होते, काही ठिकाणी थांबली, परंतु महाराष्ट्र शासन जे आहार देतं तो आहार सुद्धा निकृष्ट दर्जाचा दिला जातो. सर बरोबर, आपण अतिशय चांगला मुद्दा या ठिकाणी चर्चेला घेतला की ज्यावेळी काही खाजगी दुकानदार असतील, व्यावसायिक असतील, त्यांच्यावरती महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि प्रशासनाच्या माध्यमातून कठोर कारवाई झाली, काहींना दोषारोपपत्र देखील दाखल झालीत, शिक्षा झाल्यात. परंतु दुर्दैवाने महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी जो पोषण आहार वितरित केला जातोय तो निकृष्ट असल्याबाबतचा आणि त्या माध्यमातून या स्तनदा आणि गरोदर मातांच्या आरोग्याला, लहान बालकांच्या आरोग्याला धोका असल्याचं या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे. सन्माननीय तुकाराम मुंडे साहेबांच्या माध्यमातून त्या खात्याचं काम देखील अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि म्हणून या ठिकाणी जनता देखील अतिशय चांगल्या पद्धतीने सजग झालेली आहे. आणि म्हणून प्रत्येक जण आपल्याकडे जे शासनामार्फत असेल किंवा खाजगी व्यावसायिकांच्या माध्यमातून या ठिकाणी जे अन्नधान्य आपल्याला मिळतंय, उपलब्ध होतंय, तर ते दर्जेदार आहे का हे पाहण्यासाठी लोकांमध्ये देखील जागरूकता वाढली. माझी त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना विनंती असेल की विशेषतः महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जर अशा पद्धतीचं निकृष्ट अन्न या मातांना जात असेल तर आपण तात्काळ या दोषींवरती कारवाई करावी ही नम्र विनंती. ताई, आता ह्या येत ना गरोदर माता म्हणून तुम्ही येत ना, काय नाव आहे तुमचं ताई? ठीक आहे, बरं. काय नाव सांगितलं? राहू दे, हा राहू दे, तिथे लावलं तरी काही नाही. आरती ताई, मला सांगा, हे स्तनदा माता, गरोदर माता आणि लहान बालक यांना महाराष्ट्र शासन पोषक आहार देतं, म्हणजे जेणेकरून पुढची पिढी सुदृढ व्हावी आणि महाराष्ट्र शासनाचा जो आहार आहे तो सकस आहार या ठिकाणी पोहोचवण्याचं काम पंचायत समिती असेल, महिला बाल विकास विभाग असेल, यांच्या मार्फत, अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांमार्फत आपणापर्यंत केलं जातं. हे आपल्याला कधी निदर्शनात आलं हे सगळं? दुपारी. आज दुपारी पाहिलं ते. तुम्ही काय म्हणजे एक तुम्ही आज गरोदर माता म्हणून तुम्हाला काय वाटते हे सगळा प्रकार पाहून? आता मी आज दुपारचा सहज भात घालायला घेतला होता, म्हटलं घालून बघावं. ते मध्ये मग भात शिजवला, त्यात आळ्या निघाली, म्हणजे पुढे पण खुलं सोंडे निघाली. म्हणजे भातामध्ये पण आळे निघाली? हो. आणि सोंडे कुठं? बाकीच्या धान्यांमध्ये पण सोंडे, म्हणजे जे काही भात, मूग आणि भात एकत्र केलेलं असतं ना ते? हो, मूग बघ एकत्र सगळं. भाऊ, आपण आता मला सांगा, तुम्ही आणायला जाता, तुम्ही आता मगाशी उल्लेख केला की अशा किती महिला आहेत गावामध्ये का त्या स्तनदा माता किंवा गरोदर माता? 30 महिलांसाठी ना त्यांनी वाटप केलेले. 30 महिला आहेत तुमच्या गावामध्ये? बर, ठीक आहे. आता याबाबत आता तालुक्याचे जे काही गट विकास अधिकारी असतील किंवा महिला बाल विकासचे जे काही अधिकारी असतील आणि सभापती, उपसभापती यांची या ठिकाणी आपण मतं जाणून घेणार आहेत की नक्की हे होते काय. आणि हा व्हिडिओ मला तर वाटते खरंच तुकाराम मुंडे साहेब जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवला तर अधिकच चांगलं राहील. कारण ज्या विभागाचं ते आज काम करतात आणि त्याच विभागामध्ये जर महाराष्ट्र शासनाच्याच पोषण आहारामध्ये जर अशा पद्धतीने थोडा बरं तो पुढं अशा पद्धतीने जर किडे असतील किंवा
खराब निकृष्ट दर्जाचं धान्य जर येत असेल, होता हे पहा, सरपंचांनी आता दाखवला. अहो तो कसाही असो, आता मेलेला असू नाही तर थांबा, राहू दे तसंच. अशा पद्धतीचं जर हे किडे असतील, आणि मी तालुक्याचे जे आमदार आहेत, आमदारांना सुद्धा विनंती करेल का आपल्या तालुक्यात चाललंय काय, हे अधिकारी जर अशा पद्धतीने जर काम करत असाल, आहे ना इथे, अशा पद्धतीने जर हे अधिकारी काम करत असतील तर आमदार महोदयांना सुद्धा माझी विनंती राहील की आपलं काम अतिशय चांगलं असं तालुक्यामध्ये आम्ही पाहतोय, परंतु अशा पद्धतीने जर अधिकाऱ्यांचं काम असेल आता, तर आपण सुद्धा या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. हा पहा, इथे किडा, ह्या जे मूग आणि तांदूळ आहे याच्यामध्ये हा किडा बघा, अशा पद्धतीचं या दामनखेल गावामध्ये केलंय. आणि अजूनही प्रत्येक तालुक्यातील जर दुसऱ्या कोणत्या गावामध्ये असा प्रकार उघडकीस आला असेल किंवा आपल्याला दिसला असेल तर कृपया आमच्या निदर्शनात आणून द्या. आहे ना तिकडे पण सरपंच ओतल्यानंतर अजून जास्त दिसायला लागले. हळूहळू वरती येतात. आला ना, हा इथे आला. 4 महिन्याची याला पॅकेजिंग, नंतर 4 महिन्याची याला एक्सपायरी डेट दिलेली जाते. 4 महिन्याच्या आत हे धान्य या मातांनी आणि बाकीच्या लहान बालकांनी घ्यावं. आणि अशा पद्धतीचं असताना सुद्धा 4 महिन्याच्या आतमध्येच हे धान्य खराब आणि निकृष्ट पद्धतीने जर भेटत असेल, हातावर घे ना, हातावर घ्या जरा, हातावर घ्या म्हणजे दिसेल. जे महिला बाल विकासचे अधिकारी आहेत, माझी तर विनंती आहे की आपण हे सगळे किड्यांचं धान्य एकदा आपण शिजवा आणि आपण स्वतः ते भोजन करून दाखवा, म्हणजे आपल्याला समजेल की आपण काय करतोय. आपल्याला पुढची पिढी सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्र शासन एवढा खर्च करतंय, आणि हे खर्च आपण जर असे अधिकारी अशा पद्धतीने जर मेलेले थे, ठीक आहे. आज दामनखेल या गावामध्ये मी आलो असता हा सगळा प्रकार महाराष्ट्र शासनाचा जो पोषण आहार येतो, स्तनदा माता, गरोदर माता आणि लहान बालक यांना जो हा पोषण आहार दिला जातो, या पोषण आहारामध्ये किडे असतील किंवा तो आहार निकृष्ट दर्जाचा आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी दिसलेले. आणि तालुक्याचे जे काही गट विकास अधिकारी असतील किंवा महिला बाल विकास विभागाचे जे कोणी साहेब असतील, मला कळलं काही पतंगे म्हणून ते साहेब आहेत, त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की आपल्याला पुढची पिढी सुदृढ होण्यासाठी महाराष्ट्र शासन एवढा खर्च करतंय. विशेष म्हणजे पंचायत समितीच्या ठरावाला सुद्धा आपण जर केराची टोपली दाखवून असा आहार जर आपण वितरित करत असाल तर माझी विनंती आहे, या ठिकाणी आहे का सरपंचांनी आता दाखवला. अहो तो कसाही असो, आता मेलेला असू नाही तर थांबा, राहू दे तसंच. अशा पद्धतीचं जर हे किड्या, सरपंच मला असं वाटतंय तालुक्याचे जे काही गट विकास अधिकारी असतील, महिला बाल विकासचे जे काही अधिकारी असतील आणि सभापती, उपसभापती, आमदार महोदय, ह्या सगळ्यांना एक विनंती करू. आणि त्यांना सुद्धा आपण आहे ना, मी इकडनं गेल्याच्या नंतर आज आता वेळ झालेला आहे संध्याकाळचे, बघू फोन उचलतात नाही उचलत, पण त्यांना सुद्धा आपण फोनद्वारे ही कल्पना देऊ आणि याच्यामध्ये सुधारणा होते की नाही हे पण पाहणं गरजेचं आहे.